महाराष्ट्रामधील MMR क्षेत्रामधील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्ती संदर्भात आता जो निर्देश काढण्यात आलेले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक त्यानंतर अनेक ठिकाणी अमराठी यांनी आता संपावर जाण्याचा पुकारलेला आहे। पाहिलेलं तर ज्यांना मराठी वाचता लिहिता बोलता येणार नाही अशा अमराठी रिक्षा चालकांसंदर्भात हा नियम असणार आहे। मात्र या संदर्भात कारवाई देखील RTO अधिकारी करणार आहे। मात्र महाराष्ट्रात राहायचं तर मराठी यावीच लागेल असं देखील अनेक वेळा खडे बोल जे ते राजसाहेब ठाकरे यांनी सुनावले होते। अनेक वेळा भाषणामध्ये आपल्यासोबत जोडलेले मनसेचे नेते अविनाश जाधवजी या निर्णयाकडे कसं बघता? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जो अधिनियम सांगण्यात आलेला आहे त्यानुसार ॲफिडेव्हिट पण सांगते की तुम्हाला मराठी येणं गरजेचं आहे रिक्षा टॅक्सी चालकांना। मात्र आता सदावर्तेंनी देखील उडी घेऊन कुठे माती भडकवण्याचं काम सुरू केलं। मला असं वाटतं की जर तुम्ही रिक्षाला परमिट दिलं, लायसन दिलं तर त्याचा एक नियम आहे आणि तो नियम असा आहे की तुम्हाला मराठी बोलता आलं पाहिजे। तुम्ही 15 वर्ष तिथे राहता याचा वास्तव्याचा दाखला असला पाहिजे। तुम्ही म्हणताय की माझ्याकडे लायसन आहे, माझ्याकडे वास्तव्याचा दाखला आहे, म्हणजे तुम्ही 15-20 वर्ष इथे राहताय असं तुमचं मत आहे। याचा अर्थ तुम्हाला मराठी आला पाहिजे। जर नियमानुसार जर तुम्हाला मराठी येत नसेल तर ते लायसन रद्द झालं पाहिजे, ते परमिट रद्द झालं पाहिजे। आम्ही तीच मागणी आता करतोय की ज्या रिक्षा चालकांना मराठी येत नाही त्या रिक्षा चालकांची ताबडतोब त्यांचे लायसन्स परमिट रद्द करावेत आणि या अशा न मराठी बोलता येणाऱ्या लोकांना ज्या अधिकाऱ्यांनी लायसनांनी परमिट दिलेत त्यांच्यावर देखील तात्काळ कारवाई करावी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आमची मागणी आहे। मागच्या काही दिवसापासून आम्ही सतत ऐकतोय 4 लाख रिक्षावाले 15 लाख रिक्षावाले संपावर जाणार। कुठून आले हे आकडे? याचा अधिकृत आकडा 4 लाखाच्या वर जात नाही आहे, परंतु महाराष्ट्रात एक असं वातावरण तयार केलं जातं की एवढ्या मोठ्या प्रमाणात बाहेरनं आलेली लोकं ही संपावर जाणार आहेत। मी खात्रीने सांगतो की ज्या काही रिक्षा रस्त्यावर आहेत त्यातल्या जवळजवळ 65 ते 70% लोकं ही मराठी लोकं रिक्षा चालवतात किंवा मराठी परमिट असलेल्या लोकांच्या रिक्षा आहेत। त्यामुळे आम्हाला अशा गिदड धमक्या देऊ नका। ज्या दिवशी तुम्ही संपावर जाल त्या दिवशी आम्ही रस्त्यावर असू, लोक रस्त्यावर उभे राहणार नाहीत। लोकांना मदत करण्याचं पूर्ण काम आमच्याकडनं केलं जाईल। वेळ प्रसंगी आमच्या गाड्यांना लोकांना घरपर्यंत सोडू, पण तुम्ही जर आम्हाला संपाच्या धमका देणार असतील तर त्या संपानंतर देखील तुमच्या रिक्षा रस्त्याला उतरून देणार नाही, खात्रीने आम्ही तुम्हाला सांगतो। मात्र हा जो नियम अधिनियम पहिल्यापासूनच बोलतोय, मात्र असं असताना देखील अनेक लोकांनी नाकारलेला आहे। अनेक अमराठी लोकांच्या पाठीमागं सदावर्ते आहेत, गुणवंत सदावर्ते देखील आता मैदान उतरले। मीरा रोडमध्ये देखील आता कुठेतरी आमने सामने मनसे आणि सदावर्ते दिसून आले। सदावर्ते हा खोटा माणूस आहे। सदावर्ते हे सगळं करतो, त्याला पोलीस प्रोटेक्शन हवं आहे, संरक्षण हवं आहे आणि संरक्षणासाठी तो विविध मुद्द्यांना हात घालतो। आणि मला भीती आहे, मनसेकडनं भीती आहे, मला शिवसेनेकडनं भीती आहे, मला शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडनं भीती आहे। असं सरकारसमोर एक वातावरण तयार करतो आणि ते पोलीस प्रोटेक्शन त्याला मिळतं। खरं तर त्याचा हिसाब घेतला पाहिजे की याला एवढं पोलीस प्रोटेक्शन का दिलं गेले। सो मला असं वाटतं की सदावर्तेच्या बाबतीत एक दिवस येईल की सदावर्तेच्या बाबतीत महाराष्ट्र सैनिक योग्य तो निर्णय घेईलच। पण तो आत्ता जर आम्हाला महाराष्ट्रात राहून जर कोण संपाच्या धमक्या देत असतील, मराठी बोलणार नाही म्हणून संपावर जाऊ अशा जर धमक्या देत असतील तर अशा धमक्या आम्ही खपवून घेणार नाही। तुम्हाला आमच्या रागाला सामोरेच जावं लागेल। आणि पुन्हा सांगतो, महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलीच पाहिजे। आता ती कशी शिकायची, इथे शिकायची की बाहेर जाऊन शिकायची ती तुम्ही ठरवा, नाहीतर बोजा बिस्तारा उचला आणि आपापल्या गावी परत जा। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या या काढण्यात आलेल्या आदेशाला तुम्ही कशा प्रकारे बघतात? का वाटतं अनेक लोकांनी स्वागत केले? त्यांनी जो निर्णय घेतला तो योग्य आहे, पण त्यांनी अजून खोलवर गेलं पाहिजे। ज्या अधिकाऱ्यांनी आता जे काही लाखो परमिट सोडले गेले, ज्या अधिकाऱ्यांनी ज्यांना मराठी बोलता येत नाही त्यांचे खोटे डॉक्युमेंट्स तयार केले, त्यांचे लायसन्स खोटे तयार केले, त्यांचं परमिट खोटं तयार केलं, या सगळ्या अधिकाऱ्यांवर देखील प्रताप सरनाईक साहेबांनी कारवाई करायला हवी अशी आमची त्यांच्याकडे मागणी आहे। कारण ना आपलंच कुंपण शेत खात आहे आणि त्याच्यामुळेच या अशा काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे 500-1000 रुपयासाठी हे काही धंदे करतात आणि त्याच्यातनं मग महाराष्ट्राचं नुकसान होतं, इथल्या मराठी माणसाचं नुकसान होतं, इथल्या तरुणांचं नुकसान होतं। सो असेही काही अधिकारी आहेत ना, यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे। ज्या अधिकाऱ्यांनी असे खोटे दाखले बनवले, खोटे परमिट बनवायला मदत केली, लायसन्स बनवायला मदत केली, खोटे दाखले दिले वास्तव्याचे, ह्या सर्व लोकांवर जर गुन्हे दाखल झाले, ह्या सगळ्यांना जर निलंबित करण्यात आलं तर भविष्यात दुसरं कुठलंही डिपार्टमेंट
अशा बाहेरनं आलेल्या परप्रांतीय लोकांना कुठल्याही प्रकारचे लायसन्स किंवा परमिट देताना विचार करतील. नक्कीच हे होते अविनाश जाधव मनसे नेते. त्यांनी सांगितलं येणाऱ्या काळात पाहिलं तर अशाच अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे ज्यांनी हे लायसन्स आणि परवाने दिलेत ते अमराठी लोकांना. म्हणजे या महाराष्ट्रात राहायचं आहे तर मराठी येणं गरजेचं आहे, सक्तीचं असं देखील त्यांनी सांगितलं. मात्र येणाऱ्या काळात आता अमराठी रिक्षाचालक टॅक्सी हे संप पुकारल्यानंतर मनसेची भूमिका रस्त्यावरती काय असणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश तोरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.